हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 3 स्टार्ट करणार आहोत, रॅशनल नंबर अँड ऑपरेशन ऑफ रॅशनल नंबर. त्याच्याकरता ती एक्सरसाइज सुरू करायची आहे. तुम्ही सगळ्यांनी आधी हे जे लर्न अँड रिमेंबर आहे हे सगळे एकदा रीड करून घ्या आणि आपण डायरेक्ट एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेऊयात. चला, पहिला क्वेश्चन बघूयात. इफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स आर रिटर्न इन अ डिसेंडिंग ऑर्डर, विच रॅशनल नंबर विल कम इन द मिडल. आता हे रॅशनल नंबर आहे. इथे बघा, डिनॉमिनेटर प्रत्येकाचा ग्रेटर आहे न्यूमरेटर पेक्षा. ठीक आहे, 12/13 1 ने ग्रेटर आहे, ह्याचा पण सेम, बाकी सगळ्यांचे पण. त्यामुळे ज्याचा न्यूमरेटर मोठा आहे तो रॅशनल नंबर सर्वात मोठा. मग आधी आपल्याला काय करायला, डिसेंडिंग ऑर्डर करायला लागेल, म्हणजे मोठा रॅशनल नंबर पहिले लिहायला लागेल. सो इथे काय येईल, म्हणजे इथे 20 हा सर्वात मोठा न्यूमरेटर आहे इथे, सो तो येईल पहिले. सो 20/21 इज ग्रेटर दॅन व्हॉट, 15 आहे दुसरा. 15/21 इज ग्रेटर दॅन 13/14, सॉरी 15/16 आहे हे. इज ग्रेटर दॅन 13 कशाहून ग्रेटर आहे, 12/13 अँड इज ग्रेटर दॅन 9/10. मग प्रश्न काय विचारला की कुठला मिडल मध्ये येईल. सो 13/14. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. हे बघा, इथे खाली पण लिहून दिलेलं आहे. इफ द डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन द न्यूमरेटर बाय 1, 2 or 3 इन ऑल रॅशनल नंबर, देन द वन विथ ग्रेटर न्यूमरेटर इज ग्रेटर. म्हणजे न्यूमरेटर जो ग्रेटर असेल तो रॅशनल नंबर सर्वात मोठा असतो. चला पुढे बघा. व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर्स. आता असेंडिंग ऑर्डर, आता इथे बघा सगळीकडे डिनॉमिनेटर सगळे डिफरंट आहेत. ह्या दोन, ह्याला मायनस साईन आहे, ह्याला प्लस साईन आहे. मग ह्याच्यातलं असेंडिंग ऑर्डरमध्ये हे कसं अरेंज करायचं. तर तुम्ही इंटिजरमध्ये बघितलं असेल तर सर्वात, आता इथे बघा डिनॉमिनेटर तर मोठे या दोन्ही वरच्या न्यूमरेटरपेक्षा ग्रेटर आहेत. ठीक आहे, त्यामुळे वरचा जो डिनॉमिनेटर आहे, सॉरी न्यूमरेटर आहे, तो मोठा असेल तो रॅशनल नंबर मोठा. पण इथे साईन काय आहे, मायनस या दोन्हीला. त्यामुळे सर्वात मोठा तर हा येईल. आपल्याला कसे अरेंज करायचे, असेंडिंग ऑर्डरमध्ये, त्यामुळे हा सर्वात शेवटी येईल. तर इथे पहिले काय येईल आता, मग -7/9. आता इंटिजर्समध्ये -3 मोठा आहे -7 पेक्षा, त्यामुळे इथे काय येईल पहिले, -3/5. आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण काय करतो, सर्वात स्मॉल नंबर पहिले घेतो, मग त्याच्यानंतर बिग आणि मग त्याच्यानंतर बिग. ठीक आहे, मग ह्याच्याहून स्मॉल कुठला आहे, -3/5 पेक्षा -7/9. सो इथे काय येईल, -7/9 इज स्मॉलर दॅन -3/5. आणि हा स्मॉलर कशाहून आहे, 4/17. मग इथे प्रश्न काय विचारलाय, व्हॉट इज द असेंडिंग ऑर्डर, म्हणजे ही आपली असेंडिंग ऑर्डर झाली. सो इथे बघा खाली ऑप्शनमध्ये कुठला आहे, -7/9, -3/5 अँड 4/17. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी टाइम्स शुड 5/8 बी ॲडेड टू 5/8 सो दॅट द सम इज 5. आता इथे बघा, इथे 5/8 किती वेळा ऍड करायचं 5/8 मध्ये ते विचारलंय, की सम त्याची 5 आली पाहिजे, म्हणजे या सगळ्याची सम 5 आली पाहिजे. चला आपण हे करून बघूयात. चला, इथे आपल्याला आता हवंय 5/8 मध्ये 5/8 किती वेळा ऍड केलं की 5 जमेल. आता इथे बघा 8, तुम्हाला माहिती आहे की 8च्या टेबलमध्ये 40 कधी येतं, 8 5 जा 40. ठीक आहे, म्हणजे ह्यानी या वरच्या अशी संख्या आपल्याला आणायची वरची की 8नी 5नी डिव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे 8 5 जा जो कुठला नंबर येईल तो आपल्याला इथे वरती न्यूमरेटरमध्ये आणायचा आहे. सो 8 5 जा किती आहे, 40. म्हणजे इथे आपल्याला वरती 40 आणायचं आहे, म्हणजे हे आपण ऍड करत जायचंय. मग इथे बघा 10 झालं, 15, 20, 25, सॉरी 30 झालं इथे, प्लस 35 आणि 40 झालं. आता हे बघा 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40. म्हणजे हे काय झालं, 40/8. ठीक आहे, आणि 40/8 म्हणजेच काय, 8 1 जा 8, 8 5 जा 40. म्हणजे आन्सर काय आलं, 5. म्हणजे ह्या सगळ्याची सम केल्यावर आपल्याला आन्सर 5 मिळतंय. ठीक आहे, हे क्रायटेरिया आपला इथे मिळाला आपल्याला. मग आता 5/8 मध्ये किती वेळा मी ऍड केले ते आपण आन्सर द्यायचंय. 1 2 3 4 5 6 7 7 टाइम मी 5/8 ऍड केल्यावर मला आन्सर 5 मिळतंय. सो इथे मग आन्सर काय येईल, इथे थर्ड ऑप्शन 7. थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. फोर्थ क्वेश्चन, इफ द रॅशनल नंबर 3/8, 13/21, 4/7, 9/11 आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर, विच विल ऑकर इन द थर्ड लास्ट पोझिशन.
आता परत डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट. ठीक आहे, ग्रेटर नंबर पहिला येईल आणि अप टू स्मॉलेस्ट नंबर. म्हणजे सुरुवात कशाने करायची, ग्रेटर नंबर पासून. आता इथे बघा सगळ्यांचे डिनॉमिनेटर हे न्यूमरेटर पेक्षा मोठे आहेत, पण इथे बघा आपल्याला हे जे नंबर्स आहेत हे एक तर क्रॉस मल्टिप्लाय करून बघायला लागतील आणि कम्पेअर करायला लागतील. तर ते दोन दोन नंबर आपण घेऊयात रॅशनल नंबर्स, 9/11 आणि 13/21. मग आता हे आपण समजा कम्पेअर केले, 9/11 अँड 13 किती आहे 21. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल. कम्पेअर करायचं म्हणजे आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे आपला डिनॉमिनेटर सेम येईल. सो 21 इंटू 9 आणि काय येईल 11 इंटू 13. सो इथे हे मी करून बघते, तुम्ही करून बघा. ठीक आहे, चला हे करून बघितल्यानंतर 21 इंटू 9 येते 189 आणि 11 इंटू 13 येते 143. मग कुठला नंबर मोठा आहे, 189. म्हणजे कुठल्या साईडचा मोठा येणार आहे, हे मोठा येणार. म्हणजे 9/11 इज ग्रेटर दॅन 13/21. हे एक मिळालं आपल्याला. आता नेक्स्ट आपल्याला कुठलं कम्पेअर करणार आहे, 13/21 अँड 4/7. आता हे पण कम्पेअर करायचं म्हणजे काय, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सो 13 इंटू 7 इज इक्वल टू किती आहे, 13 7 इज 91 आणि 21 इंटू 4, 21 इंटू 4 इज 84. ठीक आहे, म्हणजे कुठलं मोठं आली, कुठली साईड मोठी आली, 13/21 इज ग्रेटर दॅन 4/7. ठीक आहे, चला हे खालचे डिनॉमिनेटर येणार आहेत. म्हणजे हे आन्सर कसं येणार आहे ह्याचं, हे तुम्हाला आता कळत नसेल ह्याच्यावरनं. तर आपण जेव्हा क्रॉस मल्टिप्लाय करतो तेव्हा काय होणार आहे, 91/147 अँड 84/147. मग ह्याच्यात बघा न्यूमरेटर कुठला मोठा आहे, हा. सो इथे काय येणार आहे, 13/21 इज ग्रेटर दॅन 4/7. आता कुठले राहिलेत कम्पेअर करायचे, 4/7 अँड 3/8. तर आता हे कम्पेअर करूयात. 4 इंटू 8 इज 32 अँड 7 इंटू 3 इज 21. म्हणजे कुठला मोठा आला इथे, रॅशनल नंबर 4/7 इज ग्रेटर दॅन 3/8. आता हे सगळे आपल्याला मिळालेत. आता आपण पहिला नंबर सर्वात कुठला घ्यायचा आहे, मग स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा आहे. आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं आहे. सॉरी, सो मोठा नंबर पहिले कुठला मोठा येईल, ग्रेटेस्ट नंबर. सो पहिला सर्वात मोठा बघा कुठला आहे इथे, 9/11. 9/11 इज ग्रेटर दॅन 13/21 आणि 13/21 कशाहून ग्रेटर आहे, 4/7. सो इज ग्रेटर दॅन 4/7 अँड 4/7 इज ग्रेटर दॅन 3/8. आता ह्याच्यातलं काय विचारलंय, विच विल ऑकर इन थर्ड लास्ट पोझिशन. थर्ड लास्ट पोझिशन म्हणजे ही लास्ट पोझिशन आहे, ही सेकंड लास्ट पोझिशन, ही थर्ड लास्ट पोझिशन. म्हणजे काय येणार आहे, 13/21. सो इथे आन्सर मार्क करा, सेकंड ऑप्शन 13/21. चला नेक्स्ट बघूयात. आता हे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, डिवाइड बाय 9/2. हे आता सॉल्व्ह करून बघूयात आपण. हे लिहून घेते मी आधी. आता या प्रॉब्लेममध्ये आधी आपण काय करणार आहे, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार आहे. सो हे सॉल्व्ह करून घेऊयात. इथे बघा मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, म्हणजे 7ने आपण 28ला डिवाइड करू शकतो. 7 1 जा 7, 7 4 जा 28. हे झालं. 5 ने 15ला डिवाइड होईल, 5 1 जा 5, 5 3 जा 15. 3 ने 9ला होईल, 3 1 जा 3, 3 3 जा 9. इथे 3 फक्त आहे, म्हणजे ह्याचा डिनॉमिनेटर काय आहे, 1 आहे. 4 ने 8ला होईल का, होईल. 4 1 जा 4, 4 2 जा 8. आता बघ एकदा वरती काय राहिलंय बघा, एकदा 9 राहिलंय, म्हणजे खाली फक्त 2 राहिलाय आणि वरती काय बघा 1 इंटू 1 इंटू 3 इंटू 3. सो 9 अपॉन काय येणार आहे 2 आणि काय आहे डिवाइड बाय 9/2. मग आता ह्याचं तुम्हाला रेसिप्रोकल तुम्ही केलेलं असेल. ठीक आहे, सो 9/2 मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, हे उलट होणार आहे 2/9. म्हणजे हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, इज इक्वल टू काय आन्सर मिळाला आपल्याला 1. सो ऑप्शन इथे काय येणार आहे, फोर्थ ऑप्शन 1. चला नेक्स्ट बघा. फाइंड द पेअर ऑफ द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट रॅशनल नंबर फ्रॉम अमंगेस्ट दीज नंबर्स. ठीक आहे, आपल्याला फाइंड काय करायचं, फाइंड द पेअर ऑफ ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट रॅशनल नंबर फाइंड करायचे. म्हणजे दोन पेअर, आपल्याला दोन नंबर आपल्याला फाइंड करायचे की ग्रेटेस्ट कुठला आहे आणि स्मॉलेस्ट कुठला आहे. तुम्ही आता इथे ऑब्झर्व केलं असेल तर सगळे निगेटिव्ह नंबर आहेत. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबर तुम्ही इंटिजरमध्ये काय शिकलाय, हा 0 आहे इथे, इथे सगळे पॉझिटिव्ह नंबर, इथे सगळे निगेटिव्ह नंबर म्हणजे -1 -2. मग जो सर्वात 0च्या जवळ असतो नंबर तो काय असतो,
या नंबरपेक्षा हा नंबर मोठा असतो, म्हणजे -2 इज लेस दॅन -1 अँड -1 इज ग्रेटर दॅन -2. म्हणजे जो 0च्या जवळ आहे तो नंबर मोठा आहे, जो लांब आहे तो स्मॉल आहे. मग आता इथे बघा -2/3 हा सर्वात 0च्या जवळ येणारे नंबर, आणि सर्वात लांब कुठला येणार आहे -17/18. याचा डिनॉमिनेटरही मोठा आहे, त्यामुळे हा सर्वात नंबर कुठे येणार आहे, सर्वात 0पेक्षा लांब येणार आहे. म्हणजे -2/3 इज द ग्रेटेस्ट नंबर अँड -17/18 इज द स्मॉलेस्ट नंबर. ते ऑप्शन बघा 2 कुठे आहेत, 4th ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इफ द रॅशनल नंबर, इथे बघा वरच्या हे क्वेश्चन करता तुम्हाला रिफर टू द हिंट गिवन इन 3.1 ते सुद्धा दिलेली आहे, ती पण तुम्ही इथे वापरू शकता. नेक्स्ट बघूयात. इफ द रॅशनल नंबर्स, दीज नंबर्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर, विच रॅशनल नंबर विल बी इन द सेकंड लास्ट पोझिशन. आता हे कसे अरेंज करायचे आहेत, असेंडिंग मध्ये ऑर्डर करायचे. म्हणजे असेंडिंग म्हणजे काय, सर्वात स्मॉल नंबर पहिले येईल, मग बिग, मग त्याच्याहून बिग आणि मग त्याच्याहून बिग. चला आता हे मी लिहून घेतलेले आहेत नंबर्स. इथे आपण क्वेश्चन 4 मध्ये जसं केलं कंपॅरिझन, तसं आपण कंपॅरिझन इथे करणार. तर मग पहिले 2 नंबर कुठले घ्यायचे, 2/17 आणि 5/51. सो हे घेऊयात आधी. आता इथे साईन आपण आता घ्यायला नको, 2/17 अँड 5/51. माझ्यातला नंबर कुठला मोठा आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. सो 2 × 51 काय येणार आहे, 102 अँड 7 × 5, 7 × 5 इज इक्वल टू 85. म्हणजे नंबर कुठला मोठा आहे, 102. म्हणजे फ्रॅक्शन ह्याच्यातला रॅशनल नंबर कुठला मोठा आहे, 2/17. सो 102 इज ग्रेटर दॅन 85. मग देअरफॉर काय येणार आहे, 2/17 इज ग्रेटर दॅन 5/51. मग आता जेव्हा निगेटिव्ह साईन आपण ह्याच्यात घेऊ तेव्हा काय होणार आहे, बरोबर उलट होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, 5/51 इज ग्रेटर दॅन -2/17. ठीक आहे. आता परत आपले कम्पेअर कुठले करायचे, दुसरे नंबर कम्पेअर करायचे. 5/51 अँड 3/34 घेऊ कम्पॅरिझनला. चला 5/51 अँड 3/34. इथे आता परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 × 34 हे करून बघा. त्याच्यानंतर 3 × 51. चला हे केल्यानंतर येते 170 आणि हे येते 153. म्हणजे काय, कुठला फ्रॅक्शन मोठा आला इथे, 5/51 इज ग्रेटर दॅन 3/34. पण हे निगेटिव्ह अजून साईन घेतली नाहीये मी, म्हणजे बरोबर एक्झॅक्ट त्याच्या उलट काय येणार आहे, -3/34 इज ग्रेटर दॅन -5/51. ठीक आहे. हे 2 नंबर कम्पेअर झाले. आता कुठले राहिले कम्पेअर करायचे, -4/68 आणि -3/34 हे 2 नंबर आले. सो ते घेऊयात, -3/34 अँड -4/68. इथे परत 3 × 68 येईल, साईन आपण नंतर घेऊयात. 3 × 68 इज 204 अँड 34 × 4 इज 136. परत कुठला मोठा आला रॅशनल नंबर, +3/34 इज ग्रेटर दॅन व्हॉट, 4/68. मग परत साईन घेतल्यावर कुठला फ्रॅक्शन मोठा येणार आहे, 4/68 मोठा येणार आहे. सो -4/68 इज ग्रेटर दॅन -3/34. आता ह्याच्यावरनं आपण काय करायचंय, कुठल्या ऑर्डरमध्ये सांगितलं आपल्याला अरेंज करायला, असेंडिंग ऑर्डरमध्ये. सो इथे बघा सर्वात स्मॉल फ्रॅक्शन कुठला आलाय, इथे नीट लक्ष द्या, -5/51 इज ग्रेटर दॅन -2/17. पण -5/51 कशाहून स्मॉल आहे, -3/34. आणि हा कशाहून स्मॉल आहे, -4/68. सो पहिला सर्वात पहिले कुठला येईल, -2/17 इज लेस दॅन -5/51 इज लेस दॅन -3/34 अँड इज लेस दॅन -4/68. आता ह्याच्यातलं काय विचारलंय, विच रॅशनल नंबर विल बी इन द सेकंड लास्ट पोझिशन. सेकंड लास्ट म्हणजे ही लास्ट पोझिशन आहे, ही सेकंड लास्ट पोझिशन आहे. मग कुठला आहे, -3/34. सो ते मार्क करा, कुठला ऑप्शन आहे तो. चला हे मार्क करा इथे, -3/34. चला नेक्स्ट बघूयात. इफ द रॅशनल नंबर्स आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर, व्हॉट विल बी द लास्ट फ्रॅक्शन.
आता इथे बघा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत. न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर मोठे आहेत, म्हणजे सर्वात पहिले नंबर कुठला येईल 7/10. इज ग्रेटर दॅन कुठला येणार 5/8. इज ग्रेटर दॅन 4/7. इज ग्रेटर दॅन 2/5. हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये झाले. सर्वात मोठा नंबर आपण पहिला घेतो. सो लास्ट फ्रॅक्शन काय आहे 2/5. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा 2/5. चला, व्हॉट इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट रॅशनल नंबर फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे ह्याच्यातला आधी ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आपल्याला शोधून काढायला लागतील रॅशनल नंबर, आणि मग त्याची सम म्हणजे काय ॲडिशन करायला लागेल. इथे परत तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे डिनॉमिनेटर न्यूमरेटरपेक्षा ग्रेटर आहे. सो आपण कसं अरेंज करणार परत, मग सर्वात स्मॉल इथे कुठला झाला 1/2 प्लस सर्वात बिग कुठला झाला 9/10. मग या दोघांची ॲडिशन करायची. आता या दोघांची ॲडिशन करायची आहे म्हणजे डिनॉमिनेटर सेम करून घ्यायला लागेल. सो इथे 10 डिनॉमिनेटर आहे म्हणजे 2ला इथे आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 5नी. सो इथे 5नी मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 1 × 5/2 × 5 प्लस 9/10. सो इथे येणार आहे 5/10 प्लस 9/10. 9 + 4 इज वॉट 14. 14/10. पण आता इथे 14/10 कुठे आन्सर दिसतंय का, नाही दिसत आहे. सो इथे 2ने डिवाइड करा दोन्ही नंबरला. 2 × 5 = 10. 2 × 7 = 14. म्हणजे काय येत आहे आन्सर 7/5. सो आहे इथे 7/5 आहे इथे सेकंड ऑप्शन. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. लिस्ट फॉर्म मध्ये आणून घेतलं हे आणि म्हणून हे आन्सर आलंय. ठीक आहे, चला लास्ट वन बघूयात. विच इज द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द रॅशनल नंबर्स. आता हे नंबर दिलेले रॅशनल नंबर्स, ह्याच्यातले फाइंड करायचं आपल्याला की ह्या चारीमधली करेक्ट असेंडिंग ऑर्डर कुठली आहे. चला आता हे लिहून घेतलंय मी. आता हे फाइंड करायला परत आपल्याला काय करायला लागेल कम्पेअर करायला लागेल. सो आपण घेऊयात 5/8 अँड 3/5. ठीक आहे, निगेटिव्ह आपण साईन आत्ता नाही घ्यायची. 5 इथे काय येणार आहे 5 × 5 इज 25 आणि 8 × 3 इज 24. म्हणजे कुठला नंबर बिग आहे इथे 5/8. 5/8 इज ग्रेटर दॅन 3/5. पण इथे आता बरोबर उलटं घेणार आहे आपण. निगेटिव्ह साईन घेतल्यावर काय होणार आहे 5/8 म्हणजे पहिले काय येणार आहे -3/5 इज ग्रेटर दॅन -5/8. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढचे दोन नंबर कुठले घ्यायचे कम्पेअर करायला 3/5 अँड 2/3. 3/5 अँड 2/3. सो इथे बघा 3 × 3 इज 9 अँड 5 × 2 इज 10. कुठला मोठा आहे 2/3 इज ग्रेटर दॅन 3/5. ठीक आहे, 3/5 इज इथे नंबर हा लेस आला ना, सो इज लेस दॅन 2/3. पण जेव्हा आपण निगेटिव्ह साईन घेतो तेव्हा काय होणार आहे, तेव्हा होणार आहे -3/5 इज ग्रेटर दॅन -2/3. आता ह्याच्यावरनं आपल्याला तिन्ही नंबर हे अरेंज करायचे. मग सर्वात स्मॉल नंबर कुठला आहे -3/5 दोन्हीपेक्षा ग्रेटर आहे त्यामुळे तो सर्वात शेवटी येईल. मग त्याच्या आधी कुठला येईल -2/3 इज लेस दॅन -5/8 इज लेस दॅन -3/5. ठीक आहे, म्हणजे हा सिक्वेन्स येणार आहे आन्सरचा आपला. सो इथे बघा कुठला आहे ऑप्शनमध्ये थर्ड ऑप्शन आहे -2/3 -5/8 अँड 3/5. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. तर इथे आपली 3.1 एक्सरसाइज संपलेली आहे. ह्याच्या आधीची व्हिडिओ तुम्हाला मी प्लेलिस्ट केलेली आहे 7th स्टँडर्डची मॅथची स्कॉलरशिपची, त्यात तुम्हाला बघायला मिळतील. एक्सरसाइज 3.2चा पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. थँक्यू.